सर, विधान परिषदेच्या 6 जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत. काय सांगणार, काय सूक्त देणार? नाही, नक्कीच यामध्ये महाविकास आघाडी किती कमकुवत झालेली आहे, महाविकास आघाडीमध्ये कसा बेबनाव आहे किंवा महाविकास आघाडीला कसं जनतेचा पाठिंबा अजिबात बिलकुल राहिलेला नाही आहे, याचंच हे प्रतिबिंब आहे. आणि त्यामुळे देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र हा 2029 साली $1 ट्रिलियन इकॉनॉमी होण्याच्या दृष्टिकोनातून पुढे वाटचाल करीत आहे. मोदीजींचे विजन आणि देवेंद्रजींचे मार्गदर्शन यामध्ये महाराष्ट्र न्यूमेरो उनो देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली झालेलाच आहे. तो अजून ज्या वेळेला भारताची इकॉनॉमी $5 ट्रिलियन असेल तेव्हा महाराष्ट्राची इकॉनॉमी देवेंद्रजींच्या नेतृत्वामध्ये $1 ट्रिलियन झालेली असेल आणि त्या दिशेने महाराष्ट्र हा पुढे निघालेला आहे. पण संजय राऊत यांनी आरोप केले की 150 कोटी खर्च करून जे त्यांचे उमेदवार होते त्यांना माघार घेण्यासाठी तुम्ही लढलो. महाराष्ट्रातल्या राजकारणाचा विदूषक रोज काय बडबड करतो याच्यावरती प्रतिक्रिया देण्याची आवश्यकता मला वाटत नाही. राणा दंपत्यांना सुनेत्रा पवारच्या जागी पाठवू शकतात अशी चर्चा आहे. सर, काय सांगणार? नाही, याबद्दल मला काही माहीत नाही. तुम्ही याबद्दल प्रदेशाध्यक्षांना विचारलं तर ते बरं पडेल. महाराष्ट्राच्या प्रदेशाध्यक्षांना ते याच्यावरती भाष्य करू शकतील. व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.